घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। आज दुपारी झालेल्या जोरदार वादळात घाटकोपरच्या छेडानगर होर्डिंग कोसळलं होतं। यात तब्बल 51 जण जखमी झालेले आहेत। शिवाय आत्ताच आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। या होर्डिंग दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय। ही धक्कादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत त्या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर तब्बल 51 जण या घटनेमध्ये जखमी झाल्याचं समजतंय। या जखमींवर उपचार सुरू आहेत। ही दृश्य तुम्ही पाहू शकता की पेट्रोल पंपावर घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग पडलं होतं। या होर्डिंग खाली येऊन अनेक जण जखमी झाले तर तिघांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी पारस आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पारस, ही जी घाटकोपर घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले होते, होर्डिंग पेट्रोल पंपवरती कोसळलं होतं आणि या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे, काय अधिकची माहिती आहे? किरण, तर याच घाटकोपर या ठिकाणी सीएम सध्या उपस्थित आहेत। एकनाथ शिंदेंनी इथे उपस्थिती लावलेली आहे। सीएम शिंदे स्वतः या घटनेची दखल घेत आहेत। त्यासोबतच इथे माजी खासदार किरीट सोमय्या एकनाथ शिंदेंशी संवाद साधण्याचे दृश्य आपण पाहू शकताय। तर या घाटकोपर घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। तर तब्बल या घटनेत 51 जण जखमी झाल्याचं माहिती समोर आलेली आहे। तर या होर्डिंग खाली जवळपास 100 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती आणि याच घटनेत आता तिघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। चला जरा चला पुढे चला तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालेला आहे। मुंबई शहरामध्ये आणि इतर अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटला होता। पाऊस पडलेला आहे। या बेमोसमी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तसेच घाटकोपर होर्डिंग देखील या घटनेमध्ये पेट्रोल पंपावरती एक होर्डिंग पडलेलं आणि या होर्डिंग खाली अनेक जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती। जवळपास 100 जण या घटनेत अडकले होते आणि यामध्येच 51 जण जखमी झाल्याचं समजलं होतं। तर तिघांचा या घटनेत मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी मुख्यमंत्री देखील उपस्थित झालेले आहेत। त्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेण्यासाठी इथे उपस्थित आलेले आहेत। या ठिकाणी या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। तर मुख्यमंत्री घाटकोपरच्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि स्वतः या सगळ्या माहितीचा, या सगळ्या घटनेचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेताना आपण पाहतोय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं गर्दी जमलेली आहे आणि या घटनेची दखल आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तर या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही धक्कादायक घटना आपण पाहू शकतोय। त्या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक ॲम्ब्युलन्स सध्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर या घटनेमध्ये तब्बल 51 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। या जखमींवरती जवळपासच्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। मात्र या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे। या ठिकाणी हायड्रोक्रेन सुद्धा पोहोचलेली आहे। मदत करण्यासाठी या ठिकाणी हायड्रोक्रेन सध्या उपस्थित करण्यात आलेली आहे। तर मेट्रोचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मदत करण्यासाठी मेट्रोचे तब्बल 50 कर्मचारी या ठिकाणी मदतीचा हात देण्यासाठी आलेले आहेत। आपण ही दृश्य पाहू शकतोय। या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित झालेले आहेत। स्वतः सगळ्या या घटनेची या ठिकाणी 35 कर्मचारी आलेले आहेत आणि या सगळ्या घटनेत ते मदतीचा हात देत आहेत। त्या सगळ्या घटनेमध्ये जवळपास
100 जण अडकल्याची माहिती मिळाली होती। त्यात 51 जण जखमी झाले होते तर 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या ठिकाणचे दृश्य तुम्ही पाहू शकता। इथे खुद्द एकनाथ शिंदे उपस्थित झालेले आहेत। एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या घटनेचा आढावा स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत। तर मेट्रोचे 35 कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। मदतीचा हात देण्यासाठी या ठिकाणी 35 कर्मचारी आलेले आहेत। तर या घटनेमध्ये दुर्दैवी 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। तर घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळलं होतं। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं आणि या होर्डिंग खाली जवळपास 100 जण अडकले होते। तर या सध्या आता या सगळ्या अडकलेल्या लोकांना मदत करण्याचं कार्य सुरू आहे। हे दृश्य तुम्ही NDTV मराठीवरती पाहू शकतायत। तर या दुर्घटनेमध्ये 3 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे, आपला जीव गमवावा लागलेला आहे। तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। स्वतः या सगळ्या घटनेचा आढावा ते घेत आहेत। NDRFची टीम सुद्धा या ठिकाणी मदत कार्य करतीये। तर मुख्यमंत्री देखील घाटकोपरच्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। तर या घटनेमध्ये दुर्दैवी 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर 51 जण जखमी झाले आहेत। तर जवळपास रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे। त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत। तर या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की या ठिकाणी तुम्ही आता मीडिया पुढे चला केबल संपलं चला पुढे चला चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे हात पकडा अरे तू मेरे साथ में चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे पीछे अरे पीछे तर या सगळ्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या गोष्टींची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे। तर मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधतायत। हात खाली करा, हात खाली करा, काठीवर घ्या, हात खाली करा, काठीवर घ्या, पाहिजे तुम्ही धक्का नका जाऊ, खाली करा। झालेली घटना दुर्दैवी आहे। ठीक आहे चला, हात खाली करा। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। जेव्हा घटना घडली त्याच वेळी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या, पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा। यामध्ये जवळपास 57 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये हायड्रा आणि क्रेन लावून एक आहे हे उचलण्याचं काम सुरू आहे। आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी टीम, महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते। या सर्व गाड्या ज्या आहेत अटकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतोय आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याची सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चर करा आणि जे विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या। सर, सरकारकडून काय मदत जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च मृत्युमुखी पडले परिवारांना
मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण सर किरीट स्वामींनी एक पत्र टाकलं होतं. झालेली घटना दुर्दैवी आहे. ठीक आहे चला हात खाली करा. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. जेव्हा घटना घडली त्याच वेळेस महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या, पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा. झालेलं आहे. यामध्ये जवळपास 57 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल हायड्रा आणि क्रेन लावून एक बोटिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी टीम, महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे. या सर्व गाड्या ज्या आहेत अडकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतोय आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याची सूचना डॉक्टर देत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चर करा आणि जे विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. सर सरकारकडून काय मदत जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च मृत्युमुखी पडले परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण. सर किरीट स्वामींनी एक पत्र टाकलं होतं आणि ते 13 तारखेला आदेशाचं किरीट स्वामींनी या भागाची देखील सगळी संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यांनी देखील तो धोका होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे झालेला आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल त्याच्यावर होईल आणि कुणालाही यामध्ये जेवढे स्ट्रक्चर जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वादळ वाऱ्यामुळे काही घटना घडू शकते या सर्व संपूर्ण मुंबईत नाही राज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात हे त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिली. पहिल्याच पावसामध्ये अशी परिस्थिती आहे. सर जो घटना हुई है उसको लेकर शिकायत पहले भी ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और ये पहले तो रेस्क्यू करना जरूरी है और रेस्क्यू टीम यहाँ काम कर रही है. लगभग 57 लोगों को बाहर निकाला है वो राजावाड़ी हॉस्पिटल में दाखिल हुए हैं. उनके ऊपर उपचार शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ियाँ यहाँ पर फंसी हुई है उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है. और जो भी क्रेन है हाइड्रा है सब यहाँ पर लगाया और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो, स्ट्रक्चरल ऑडिट हो. जो विदाउट लाइसेंस विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल करने की भी सूचना की. सर जो घायल हुए हैं और घायल जो है उनका पूरा उपचार जो है गवर्नमेंट करेगी. जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार सहायता निधि से 5 लाख रुपए का प्रावधान किया जाएगा. लेकिन देखिए ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए मैंने महापालिका आयुक्त, डिजास्टर मैनेजमेंट, पुलिस को सूचना दी हुई है कि ये तत्काल इसका स्पेशल ऑडिट हो. जैसे किरीट स्वामी जी पहले आपने भी पत्र दिया है तो के ऊपर कार्रवाई. सर सीएम सर बड़ी लापरवाही है. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये